दादा ई कॅबिनेटसाठी मंत्रिमंडळाने आता गॅजेट वापरण्याचं ठरवलेलं काय आहे नेमकं? काय खूप जास्त खर्च होणार अशी सुद्धा टीका मंत्रिमंडळामध्ये जे पेपरचं काम होतं ते मुळात त्याचा खर्च अत्यंत जास्त आहे आणि त्याचे स्टोरेज होत नाही. म्हणून आता ई पॅड सर्वांना देणं हे 1 महिन्यापूर्वी घेतलेला तो निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी आता होते. ते जे कीपॅड द्यायचे तर ते मंत्र्यांना असलेले प्रिन्सिपल सेक्रेटरीना इथपर्यंत ते मर्यादित आहे. म्हणून त्याची संख्या जास्त नाही आहे. जवळपास 100च्या वर ते दिले जाणार नाहीत. मंत्रिमंडळामध्ये जे काही ठराव येतात त्याला गुप्त रीतीने गुप्त म्हणून ते असतात. त्याची वाच्यता कुठं होऊ नये किंवा ते ठराव इतरत्र जाऊ नये ही जबाबदारीसुद्धा त्याच्यामुळं फिक्स होणार आहे. कुणाकडून गेले किंवा काय गेलं आहे हे सुद्धा सगळं तपासलं जाईल. आणि ही अत्यंत काळाची गरज आहे. पेपरलेस कार्यक्रम करण्यासाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे 56% पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. उर्वरित पगाराची पुन्हा शाश्वती महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे. आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्यांची भूमिका सुद्धा आहे. त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केलेली आहे. म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्याला प्रतीक्षा करावी लागणार नाही. एकनाथ शिंदेच्या ठाण्यात नाही आता जनता दरबार त्याला प्रत्युत्तर म्हणून श्रीकांत शिंदे मुंबईत सुसंवाद कार्यक्रम घेणार आहेत. शिंदे यांचा बालेकिल्ला म्हटला जाणाऱ्या ठाण्यात आपला महापौर व्हावा या रणनीतीवर भाजपने कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्ष मी अनेक वेळा सांगतोय की तुम्ही ह्या दोन्ही पक्षाचं असं मिक्सिंग करू नका. गणेश नाईकने एखादा बैठक घेतली किंवा जनसंवाद साधला त्याचा अर्थ आता असा आहे की तो शिवसेना काही नाही. प्रत्येक मंत्र्याला कोणत्याही भागामध्ये जाऊन असे मेळावे घेण्याचे अधिकार आहेत. लोकसंवाद साधण्याचे अधिकार आहेत. आणि त्या प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणून त्या पद्धतीचा किंवा त्याचा होईल यापेक्षा त्यांचा पक्ष कसा वाढेल हा प्रयत्न प्रत्येकजण करतात. तो प्रयत्न गणेश नाईक किंवा त्यांचे इतर सहकारी. म्हणून त्याच्याशी आम्हाला ना त्यांच्यावर राग आहे ना ते घेत आहेत म्हणून काही आक्षेप आहे. वक्फ कायदा आल्यानंतर वक्फ बोर्डाच्या जागेची तपासणी सुरू आहे जिओ टॅगिंगच्या मार्फत. जवळपास 50% जमीन अतिक्रमणित आहे आणि वेगवेगळ्या धार्मिक संस्थांनी ती बळकावलेली असं आहे. त्या संदर्भात सरकारच्या वतीने काय बोलतात? वक्फ बोर्डाची जमीन अतिक्रमणित आहे असं हे म्हणणं चुकीचं आहे. गावं त्या ठिकाणी हा वर्षोनवर्ष पिढ्याने पिढ्या ती जमीन कसतोय. अनेक ठिकाणी जे काही मंदिर उभे झाले त्यांना सुद्धा 50 वर्षाच्या पुढचा कालावधी लोटलेला आहे. आणि त्या जागा सुद्धा आज वक्फ बोर्ड हे आमच्या मालकीच्या आहेत असं म्हणून त्यांना नोटीस जे देत आहेत त्या मुळात चुकीचे आहेत. बोर्डाला असं कोणतीही कारवाई केली तर त्याला आमचा तीव्र विरोध असतो. आता जे बिल आले त्या बिलाच्या नुसार पुन्हा आता या जमिनीची तपासणी केली जाते आणि जे ॲक्च्युअल आहे त्या जमिनीच फक्त त्यांच्या राहतील. बाकी जमिनीवर त्यांना अतिक्रमण त्यांचं येणार नाही. म्हणून वक्फ बोर्डच्या नावात काय जमिनीचे घोटाळे झालेले आहेत बाहेर. अमित शहा तटकरेंची भेट आहे. रायगड किल्ल्यावरील शहा 1000 तटकरेंच्या घरी भेट देतील. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पालकमंत्री मिळाले पाहिजे यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी घरी येण्याचे दिलेले निमंत्रण अमित शहा यांनी स्वीकारल्याचे गोगावले यांची धावधूक वाढणार आहे. पालकमंत्री बाबत नाही असं काही नाही. अमित शहा हे मोठे नेते आहेत. एक छोटासा पारंदर्शक वाद हे सेकंदाचं काम आहे. त्यांच्यापर्यंत तो जाणार नाही. एक लोकसभेमध्ये तटकरे असल्यामुळं जवळ येत आहेत तर माझ्या घरी यावं असं निमंत्रण त्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचा आणि पालकमंत्र्याचा काही संबंध नाही. काँग्रेसचं शिबिर झालं त्याच्यामध्ये त्यांनी राहुल गांधी आणि खरगे या दोघांनी सांगितलं की महाराष्ट्रात फसवणुकीनं विजय मिळवला. लोकसभेचा मला कसा विजय मिळाला? चर्चा केली त्यांनी.
म्हणून जनतेने जर मतदान केलं तर ते योग्य, नाही केलं तर त्यांनी आमचे म्हणजे असं बोलणं हे गैर आहे. लोकसभेला जेव्हा विजय झाला होता त्या टायमाला अत्यंत सेना भवन समोर सुद्धा फटाके फुगड्या खेळल्या गेल्या होत्या. काँग्रेसच्या कार्यालयात जल्लोष केला गेला होता. आणि आता पुढची सत्ता आमचीच या तोऱ्यात सर्वजण होते. जो नेरेटिव्ह त्याने सेट केला होता त्या नेरेटिव्हच्या आधारे वेळेला फायदा झाला, परंतु जनतेला जेव्हा कळाले आपल्याला फसवत आहेत तर त्याचा वचपा त्यांनी विधानसभेत काढला आणि आम्हाला बहुमत दिलं. म्हणून फसवणूक वगैरे नाही, जनतेने त्यांची जागा तिथं दाखवलेली आहे. समजूत काढताना अजित पवार असं म्हटले की शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो. हा अजितदादाचा प्रश्न आहे. त्यांनी आता ते कौटुंबिक संबंध आहेत, ते कालही मानत होते, आजही मानतात, उद्याही मानतील, म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशनच्या कामाची खूप मोठी चर्चा सुरू आहे. कारण गेल्या 3-4 वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च झाले पण लोकांना पाणी मिळत नाही. आणि आत्ताची या वर्षाची स्थिती फार भयावह आणि भीषण आहे. तर राज्य सरकारच्या वतीनं याच्याकडे लक्ष घातलं जाणार आहे का, तुम्ही लक्ष करणार? जलजीवनचे कामं हे देशभर चालू आहेत आणि त्यासाठी जे काही टाक्या बांधण्याचा जो काही प्रकार असतो त्यासाठी एक्सपर्ट टीम या देशामध्ये जेवढ्या आहेत त्या सर्व अनेक ठिकाणी विखुरल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं कामाचा जो कालावधी पाहिजे त्या कालावधीपेक्षा जास्त टाईम त्यांना लागतो. म्हणून हे जलजीवन मिशन योजना ही पूर्णत्व यायला थोडा वेळ लागतो. परंतु जेव्हा ही त्या टायमाला ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वांना पाणी मिळेल अशी ती एकंदरीत व्यवस्था आहे. परंतु लागत असलेल्या टायमाला फक्त या सर्व बाबी, कामगार उपलब्धतेच्या बाबी या सध्याला कारणीभूत आहेत. मागच्या वर्षी बनावट औषधी पुरवठ्याचं खूप मोठा गोंधळ उडाला. ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याच जिल्ह्यामध्ये आता पुन्हा बनावट औषधाचा पुरवठा झाल्याचं पुन्हा सिद्ध झालंय. आता पुन्हा गुन्हा दाखल झालेला आहे. ह्या सगळ्या प्रकरणाची आता सरकार गंभीरपणे दखल घेते. जुनं झालं तसं नाही आहे. आताचे आमचे जे आरोग्यमंत्री ते प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. 2-3 हॉस्पिटल वैयक्तिक भेटही दिलेली आहे, काही सूचनाही केलेल्या आहेत. ज्या औषधी या विकतात किंवा हॉस्पिटलला पुरवल्या आणि म्हणून काही औषधामधले आहेत कमी प्रमाणात सुद्धा दिसून आलेले आहेत. त्याची चौकशीची सूचना आदेश आरोग्यमंत्र्यांनी ऑलरेडी दिले. मला वाटतं त्या संदर्भामध्ये या 1-2 दिवसामध्ये जो अहवाल येईल त्यावर निश्चित कारवाई. रत्नापूर आणि खुलताबादचा मुद्दा आता गरम झालेला आहे. औरंगजेब मागे पडलेले आहेत आता. या मुद्द्यावर जलील असं की जर तुम्हाला सगळं बदलायचं असेल तर बापाचं नाव सुद्धा बदल आणि देशाचं नाव मोदी या बापाचं होत्या नंतर रत्नापूर आणि दौलताबादचा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला त्या टायमाला काही लोकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. मुळामध्ये औरंगजेब या क्रूर राजाने मग धाराशीचं नाव उस्मानाबाद, खडकी त्या काळातलं त्याला औरंगाबाद, देवगिरी प्रांताला दौलताबाद, रत्नापूरला खुलताबाद, हे सगळे बाद जे आलेत हे औरंगजेबाची जेव्हा इकडे आक्रमण झालं त्या टायमाला केलेली ही नाव बदल झालेला आहे. इतिहासामध्ये ज्या अनेक नोंदी आहेत त्याच्यामध्ये हे मुळात ओरिजिनल नावं आहेत. पण जे बाहेरून हैदराबादहून आलेले आहेत औरंगजेबाची जी काही पिलावळ तिथं जी काही जिवंत आहे त्याच्यातली जी एक पिलावळ इकडे आलेली आहे त्यांना त्याच्याबद्दलचा स्वाभिमान त्यांचा जागा झालेला आहे. आणि इथं येऊन आमच्या लोकांना बाप बदलण्याची भाषा जे करतायत, बाप बदलायची सवय बाप इथं येऊन त्यांच्या उरावर आणि म्हणून हे बाप बदलण्याचं काम त्यांना चांगलं जमतंय. परंतु आमच्याकडे जे आमच्या नादाला लागतील त्याला इथं गाडल्या गेल्याचा इतिहास त्यांना माहिती असावा. काढले गेले त्याला उखरून सुद्धा ज्यांना बाप मानायचं असेल त्यांनी त्यांच्या घरी घेऊन जावं आणि त्यांची पूजा अर्चा करा. परंतु आम्ही खुलताबादचं नाव रत्नापूर आणि दौलताबादचं नाव देवगिरी ही मागणी जी आमची आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. अधिवेशनामध्ये त्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव
विधानसभेमध्ये मी मांडणार आहे. सर, चंद्रकांत खैरे म्हणाले की इथून पुढच्या निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात होतील आणि मुख्यमंत्री होईल. आदित्य ठाकरे मोठा नेते आहेत ना, ते कुणालाच मोजत नाहीत. आमच्यासारखे चिल्लर लोक त्यांचे गुलाम आहेत. जेव्हा यांचा जन्मही झाला नव्हता त्या टायमाला आम्ही शिवसेनेचं काम करत होतो आणि चंद्रकांत खैरेने त्यांना प्लीज करण्यासाठी वक्तव्य केलं तर ते मुख्यमंत्र्यांच्या आविर्भावात आता आजकाल बोलायला लागलेले आहेत. आदित्य ठाकरेला आणखीन राजकारणामध्ये रुळायला अनेक वर्ष लागतील. म्हणून चंद्रकांत खैरेने असं वक्तव्य, ज्येष्ठ नेत्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि ते करून त्यांना काय फायदा होईल हे भविष्यात तुम्हाला कळेल. चंद्रकांत खैरेंवर तुम्ही टीका करत नाही, फारच सांभाळून घेत आहे, काही शिस्त आहे का? चंद्रकांत खैरेने माझ्याबरोबर आम्ही सोबत काम केलेले लोक आहोत. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात सुद्धा मातोश्री केले याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे. जरी त्याला वाळीत टाकल्यासारखं पाहत असतील परंतु त्याचं योगदान निश्चित या महाराष्ट्रामध्ये आहे. या जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये काम करताना हे कोणीही मान्य करेल. म्हणून जो जो संघटनेला कारणीभूत ठरलेला आहे त्याची आम्ही नेहमीच प्रशंसा असेल तो. म्हणून खैरेंच्या बद्दल थोडा जो सॉफ्ट करणार तो तर यामुळं आहे. परंतु आता त्याला मातोश्रीमध्ये त्यांना किंमत देत नाहीत, वस्तुस्थिती आहे. मी त्यांना सुद्धा सांगितलंय की तुम्ही आम्ही आणि कर्जमाफीची घोषणा करून सरकार 40 वर्ष 40-45 काँग्रेस आता शेतकऱ्याचा कळवळ, शेतकऱ्याचे जसे काही आम्ही मालक आहोत या विरोधात बोलते. तुम्ही ते या युती दिल्याचं शेतकऱ्यांची जाणीव आहे. म्हणून शेतकऱ्याची काळजी तुम्ही करू नका. शेतकऱ्याचं भलंबुरं समजणारे आम्ही आहोत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे. शिवसेनेच्या मुख्य पक्षांची यादी आता जाहीर झाली. अंबादास दानवेचा कार्यक्रम जसा कार्यकाल संपत आलेला आहे तसं त्याचा कार्यक्रम यूज अँड थ्रोची जी काही आहे उबाठामध्ये त्याच्यातला तो एक भाग आहे. म्हणून हे उबाठाला काही नवीन नाही, त्यांना फार पूर्वी, परंतु त्यांनी ते आता काढले आणि मध्ये ते सुद्धा ते पण बाहेर पडले तर त्यांचंही स्वागत नाही. त्याच्याबद्दल आम्हाला तरी आवश्यकता नाही. उत्तर भारतीयांना मराठी भाषा बोलता यासाठी मध्ये असो, महाराष्ट्रात असो, बंगालमध्ये असो किंवा दिल्ली, भाषा हे गरजेचं आहे. तुम्ही पाहता मंत्रिमंडळामध्ये अधिकारी आहेत ते जवळपास 80 ते 90% हे हिंदी भाषिक आहेत, परंतु त्यांनी मराठी शिकली. म्हणून मराठी शिकणं हा काही चुकीचा नाही किंवा गुन्हा नाही, तर शिकणारी भाषा आहे. म्हणून त्यांच्यासाठी जर काही असा क्लास काढला असेल तर त्याचं स्वागत आहे. शिर्डीतील भिकाऱ्यांवर बरेच वाद झालेले, त्याच्यावर वडेट्टीवार हे म्हटले की केंद्र आणि राज्य सरकारच्या जे काही विकासाच्या गोष्टी चालत प्लॅनिंग चालत त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सुद्धा उद्या गलीत भिकारी म्हणून फिरण्याची वेळ आपल्याकडे भिकारी वाढतील. देशाच्या नागरिकांना भिकारी केलेलं होतं, त्यांना आता सावरण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे. गरिबी हटावच्या नाऱ्याखाली अनेक वर्ष सत्ता भोगणारी ही काँग्रेसची अवलाद आता आम्ही गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत. यांना झालेला आहे. भविष्यात तुम्ही पाहाल मोदी सरकारच्या कालामध्ये या गेल्या 12-15 वर्षामध्ये झालेला कायापालट हा देशाने पाहिलेला आहे. म्हणून आता गरिबी हटाव आपल्यामुळं जातीचं नाव घ्यावं लागतोय. म्हणून त्यांनी त्यांची जनता जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत हा देश पुढे जात राहील. राहुल गांधी म्हणतात की आरएसएस आणि भाजप यांना केवळ काँग्रेस रोखू शकते, अन्य पक्ष रोखू शकत नाही. काँग्रेसने जर असं रोखायचं असतं तर काँग्रेस डुबली नसते. काँग्रेसच्या ज्या पॉलिसी ज्या होत्या त्या इंग्रजासारख्या होत्या. जातीमध्ये भांडणं लावणं आणि सत्ता मिळवणं हा त्यांचा जो पूर्वीपासून असलेला खेळ होता तो खेळ आता भाजप सरकारने बंद. त्यामुळं भाजपची ही अवस्था, काँग्रेसची ही अवस्था झाली. भविष्यात त्यांना कुठेही आता सत्तेचं दिसत सुद्धा नाही.
काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता राहिला नाही जो पंतप्रधान पदाच्या लायकीचा आहे. 26/11 राणा यांना अमेरिकेतून भारतात येत आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये जो कोणी सरकार सोडणार नाही. अमेरिकेत असो किंवा कुठेही असो जगाच्या पाठीला आता देशाच्या स्वाधीन त्यांना दिल्या जाईल. शहाजी बापू असं म्हणतात संजय राऊत यांनी पुन्हा एक वाचावं. महाभारतातील संजय जवळ बसलेला नव्हता तर त्यामुळे संजय राऊतला उद्धव ठाकरे भ्रष्ट आहेत का असे म्हणायचे होते. संजय सध्या सुरू आहे. त्यांना तो पक्ष एवढा डबघायला आलेला आहे की आता उभाटाचं नाव घेतलं तर लोक म्हणतात नको रे बाबा, आणि त्या पद्धतीने जोराने चालू आहे. ते इतके धृतराष्ट्र कसे झाले होते. काळे जादू, संजय राऊतची काळी जादू ही उभाटा ते चालून गेली आणि त्या चाललेल्या जादूमुळे कसं बोल त्याला मम करण्याच्या भूमिकेत ते पक्ष आहे. थँक्यू. सभी हिंदी में लेके सकते हो. हाँ संदीप.